विद्यार्थी मित्र हो, आपण इलेक्शन मॅनेजमेंट हा BA फर्स्ट इयरसाठी अत्यंत महत्त्वाचा पेपर त्या ठिकाणी ठेवलेला आहे. PSC 1 यासाठी हा पेपर आहे. इलेक्शन मॅनेजमेंट आणि स्ट्रक्चर नेमकं काय आहे हे आपल्याला या निवडणूक व्यवस्थापन या तासिकेमध्ये बघायचं आहे. निवडणूक व्यवस्थापन कशाला म्हणतात, त्याची व्याख्या कशा स्वरूपाची आहे आणि एकंदरीत कशा स्वरूपाची इलेक्शन मॅनेजमेंटची प्रक्रिया या ठिकाणी आपल्याला बघावी लागेल. त्या विद्यार्थी मित्र हो, भारताला जेव्हा स्वातंत्र्य मिळाले, स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही भारतामध्ये स्वतःची अशी राज्यघटना नव्हती किंवा कायद्यानुसार राज्य करणारं कोणतं असं लेखी संविधान भारताकडे नव्हतं. इंग्रजी काळामध्ये जे काही कायदे कानून त्या ठिकाणी निर्माण केलेले होते, त्या कायद्यांच्या अंमलबजावणीनुसार भारताचा राज्यकारभार त्या ठिकाणी सुरू होता. परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडे मसुदा समिती आली आणि घटना समितीच्या जे काही उपसमित्या होत्या, या सर्व उपसमित्या आणि घटना समितीने अहोरात्र काम करून त्या ठिकाणी भारतासाठी एक स्वतःचं संविधान किंवा कायदा तयार करण्याचं काम त्या ठिकाणी केलेलं आहे. मग 2 वर्षे 11 महिने 18 दिवस हे प्रदीर्घ काळ घटना समितीचं कामकाज त्या ठिकाणी चालू असते. या ठिकाणी वेगवेगळ्या देशांच्या राज्यघटना असतील, याबरोबरच भारताचे जे काही परंपरा असतील, रीतिरिवाज असतील, यांचा अभ्यास केला. वेगवेगळ्या समाजव्यवस्थेचा, धर्मव्यवस्थेचा या ठिकाणी अहोरात्र अभ्यास करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या लेखनातून भारताचं संविधान त्या ठिकाणी साकार झालेलं आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतं. हे संविधान 26 नोव्हेंबर 1949ला त्या ठिकाणी तयार झालेलं आपल्याला दिसून येतं. मग या संविधानामध्ये सुरुवातीला 22 प्रकरणे, 395 कलमे, 8 परिशिष्टे त्यामध्ये त्या ठिकाणी नोंदवलेली आपल्याला दिसते. मग ह्या भारतीय राज्यघटना जेव्हा 26 नोव्हेंबर 1949ला तयार झाली, यावेळेस तिचा समारोप करत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ही भारतीय राज्यघटना आम्ही भारतीय लोक स्वीकृत करत आहोत असा उल्लेख त्या ठिकाणी केलेला आहे. म्हणजे भारताची राज्यघटना आम्ही भारतीय लोकांनी स्वतःसाठी तयार केली आहे. आपण लोकशाहीची व्याख्या बघतो की अब्राहम लिंकनने जी व्याख्या केली आहे, लोकांनी लोकांसाठी लोकांचे चालविलेले शासन म्हणजे लोकशाही, या उक्तीप्रमाणे हे राज्यघटनेचा समारोप त्यांनी त्या ठिकाणी केले गेले आपल्याला दिसून येतो. अहोरात्र मेहनत केली, प्रचंड अभ्यास करून सनी त्यांनी ही भारतीय राज्यघटना त्या ठिकाणी तयार केली. म्हणून मग ही तयार केलेली राज्यघटना पुढील 1 वर्षानंतर ती लागू करण्यात आली. ती म्हणजे 26 जानेवारी 1950 रोजी भारत हे खऱ्या अर्थानं प्रजासत्ताक राज्य त्या ठिकाणी बनलं. आणि त्यानंतर भारतामध्ये 1952 पासून तर आजपर्यंत अनेक लोकसभा, विधानसभा, राष्ट्रपती, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या ठिकाणी पार पडलेल्या आपल्याला दिसून येतात. या निवडणुका कशा स्वरूपाच्या त्या ठिकाणी घेतल्या गेल्या पाहिजेत याची इत्यंभूत माहिती भारतीय राज्यघटनेमध्ये त्या ठिकाणी मांडलेली आपल्याला दिसून येते. भारतीय राज्यघटनेच्या 15व्या भागामध्ये 324 ते 329 या क्रमामध्ये एक निवडणूक आयोगाची स्थापना त्या ठिकाणी केली गेलेली आपल्याला दिसून येते. हा निवडणूक आयोग भारतातील सर्व निवडणुका, मुख्यतः राष्ट्रपती, उपराष्ट्रपती असेल, लोकसभा, विधानसभा यांच्या निवडणुका घेण्याचं मुख्य काम त्या ठिकाणी करत असतो. मग ही निवडणूक व्यवस्थापन निवडणूक आयोग कशा स्वरूपाचं त्या ठिकाणी करत असतो याची चर्चा देखील या ठिकाणी करणं गरजेचे आहे. मग सर्वप्रथम आपल्यापुढे प्रश्न उभा राहतो, निवडणूक व्यवस्थापन म्हणजे काय? ज्याप्रमाणे एखाद्या शैक्षणिक संस्थेचं किंवा महाविद्यालयाचं काम, व्यवस्थापनाचं काम त्या ठिकाणी सुरू असल्यास आपल्याला दिसून येतं. मग व्यवस्थापन करत असताना शिक्षण विभाग वेगळा, प्रशासकीय विभाग वेगळा, या दोन्हीवरती नियंत्रण राखण्यासाठी प्रचार असेल किंवा त्यांना मदत करणारे एखादे किंवा संस्थेचे कर्मचारी वेगवेगळ्या कामाची विभागणी त्या ठिकाणी केल्या असतात. एक प्रकारचं व्यवस्थापन त्या ठिकाणी गुंफलेलं आपल्याला दिसून येतं. तशाच स्वरूपाचे भारतामध्ये
निवडणुका पार पडत असताना एक प्रकारचं व्यवस्थापन त्या ठिकाणी पार पाडावं लागत असताना आपल्याला दिसतं. मग या ठिकाणी महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी उपस्थित राहतो की निवडणूक व्यवस्थापन म्हणजे काय, कसल्या स्वरूपाचं हे व्यवस्थापन करायचं. म्हणजे निवडणूक हे ना काही एका घटकाचं काम नाही, अनेक घटकांकडून कामकाज त्या ठिकाणी करून घ्यावं लागत असतं. मग या कामकाजाचं व्यवस्थापन किंवा वाटणी त्या ठिकाणी केली गेली असते. या वाटणीमध्ये केल्यानंतर या सर्व घटकामध्ये सुसूत्रता आणण्याचं काम जेव्हा केलं जातं त्याला एक प्रकारचं व्यवस्थापन त्या ठिकाणी केलं जातं. हे व्यवस्थापन करण्याचं काम कोण करत आहे, तर हे व्यवस्थापन करण्याचं काम भारताचा निवडणूक आयोग त्या ठिकाणी करत असतो. जेव्हा 1952ला लोकसभेच्या निवडणुका पार पडल्या होत्या तेव्हा भारतीय निवडणूक आयोगाचे पहिले निवडणूक आयुक्त सुकुमार सेन यांनी अत्यंत हाल अपेष्टेने अत्यंत प्रयत्न ही जबाबदारी यशस्वीरित्या पार पडलेली आपल्याला दिसली होती. मग यासाठी त्यांनी अनेक घटकांचा त्या ठिकाणी वापर त्या ठिकाणी केलेला आहे. आपण बघतो की निवडणूक आयोगाकडे काही विशिष्ट कर्मचारी स्वतःचं असं मनुष्यबळ त्या ठिकाणी नाही, तर मनुष्यबळ हे केंद्र शासनाचं किंवा राज्य शासनाचं मनुष्यबळ कर्मचारी वर्ग त्या ठिकाणी त्यांचा निवडणुकीमध्ये वापर करण्याची भूमिका त्या ठिकाणी निवडणूक आयोग त्या ठिकाणी पार पाडत असतो. पण व्यवस्थापन हा एक महत्त्वाचा घटक त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतो की निवडणुकीमध्ये जर आपण व्यवस्थापन जर केलं तर कोणत्याही दीर्घ टप्प्याचं काम त्या ठिकाणी व्यवस्थित पार पाडल्या जात असतं. मग निवडणुका हा आपल्या भारतीय लोकशाहीचा गाभा आहे, कारण निवडणुकीवरच आपल्या भारताचे लोकप्रतिनिधी निवडून येत असतात आणि हेच लोकप्रतिनिधी देशाचा राज्यकारभार घडवण्याचं काम त्या ठिकाणी करत असतात. म्हणून या निवडणुका किंवा लोकप्रतिनिधींची निवडणूक जी प्रक्रिया आहे ती पारदर्शक, मुक्त आणि खुल्या वातावरणामध्ये झाली पाहिजे. यासाठी निवडणूक आयोगाचा अट्टहास त्या ठिकाणी राहत असलेला आपल्याला दिसून येतो. म्हणून मग या निवडणुकांचं व्यवस्थापन करणे हे निवडणूक आयोगाचं सर्वात महत्त्वाचं काम त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतं. पहिल्या निवडणुकीमध्ये म्हणजे लोकसभेच्या 1952ला जेव्हा या निवडणुका पार पाडल्या झाल्या तेव्हा मुख्य IAS दर्जाचे जे की सुकुमार सेन हे कर्मचारी किंवा अधिकारी होते, त्यांना भारताच्या स्वातंत्र्यपूर्व काळापासून प्रशासनाचा एक दांडगा अनुभव त्यांना त्या ठिकाणी होता. मग या अनुभवाच्या आधारे आपल्या सदसद विवेक बुद्धीच्या आधारे त्यांनी या भारताच्या 1952च्या लोकसभेच्या निवडणुका अत्यंत पारदर्शकपणे पार पाडण्याची भूमिका त्या ठिकाणी पार पाडलेली आपल्याला दिसून येते. मग निवडणूक व्यवस्थापन ही एक प्रोसेस आहे, ती काही एक घटना त्या ठिकाणी आपल्याला म्हणता येणार नाही, कारण ही प्रक्रिया आहे. निवडणुका घेणे ही एक खूप मोठी अशी प्रक्रिया आहे. या प्रक्रिया अनेक दिव्यातून त्या प्रक्रियेला पार पाडावं लागत असतं. मग या ठिकाणी कर्मचारी वर्ग त्यांना प्रशिक्षित करणे एवढंच नव्हे, भारतामधील मतदान हा 18 वर्षावरील सर्व नागरिकांना त्या ठिकाणी मतदानाचा अधिकार त्या ठिकाणी दिलेला होता. आणि मूळ जर बघितलं आपण भारतातील सुरुवातीचा जो मतदार होता अज्ञानी त्या ठिकाणी होता, अशा व्यक्तींकडून मतदान करून घेणं ही अत्यंत दिव्य असं काम होतं. परंतु सुकुमार सेन यांच्या चाणक्य पद्धतीने किंवा कामाच्या व्यवस्थापन प्रक्रियेत या ठिकाणी बदल करून सुने हा मोठ्या प्रमाणामध्ये निवडणूक प्रोसेस किंवा प्रक्रिया पार पाडण्याची भूमिका त्या ठिकाणी पार पाडलेली आपल्याला दिसून येते. मग या अर्थार्थी असं आपल्याला लक्षात घ्यावं लागेल की निवडणूक व्यवस्थापन करणे म्हणजेच काय, की निवडणुकीच्या वेगवेगळ्या भागामध्ये एक सुसंगत अशी प्रक्रिया राबवून निवडणुकीचा उद्देश त्या ठिकाणी साध्य करून घेण्याला त्या ठिकाणी निवडणूक व्यवस्थापन असं आपल्याला म्हणता येईल. मग या निवडणुका योग्यरीतीनं पार पाडण्यासाठी त्या ठिकाणी कशा स्वरूपाचं व्यवस्थापन करावं लागेल, तर सर्वप्रथम आपण बघतो की निवडणूक आयोगाच्या आता उदाहरण द्यायचं झालं तर महानगरपालिकांच्या निवडणुका नुकत्याच झालेल्या आहे आणि जिल्हा परिषदेच्या काही जिल्ह्यांच्या निवडणुका ह्या नुकत्याच त्या ठिकाणी घोषित केलेल्या आहेत. मग सर्वप्रथम काय केल्या जाते की मतदार यादी ही सर्वप्रथम पारदर्शक करण्याची भूमिका सर्वप्रथम निवडणूक आयोगाला पार पाडावं लागलं असतं आणि मतदार यादी तयार करणं हे खूप मोठं किचकट काम त्या ठिकाणी निवडणूक आयोगाला पार पडत असतं. अनेक महिने हे काम त्या ठिकाणी
चालू राहत असलेलं आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतं. ह्या मतदार याद्या तयार करण्याचं काम BLO किंवा प्राथमिक दर्जाचे शिक्षक जे असतात त्यांच्याकडे हे काम सोपवलेलं त्या ठिकाणी दिसून येतं. कारण या मतदार याद्या तयार करत असताना कोणत्याही प्रकारचा घोळ त्या ठिकाणी होणार नाही याची पारदर्शकता या कर्मचाऱ्यांना त्या ठिकाणी घ्यावी लागत असते. ज्या व्यक्तीचं वय 18 वर्ष पूर्ण आहे त्या व्यक्तीला मतदानाच्या यादीमध्ये नाव समाविष्ट करून घ्यावं लागत असतं आणि बरेच नावं त्या ठिकाणी या मतदार याद्यामधून त्या ठिकाणी वगळावी लागत असतात. म्हणून मतदार यादी तयार करणं हे सगळ्यात महत्त्वाचं निवडणूक आयोगाचं काम त्या ठिकाणी पार पाडल्या जात असतं. आज रोजी जवळपास भारताच्या निवडणूक आयोगाच्या मतदार याद्या ह्या अद्ययावत त्या ठिकाणी करण्यात आलेल्या आहेत. या काळामध्ये यामध्ये अनेक प्रकारचे बदल या याद्यामध्ये झाले. चिन्हांकित याद्या किंवा फोटोसहित त्या ठिकाणी याद्या दिलेल्या आपल्याला दिसून येतात. परंतु आजच्या काळामध्ये निवडणूक आयोगाच्या मतदार याद्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात घोळ त्या ठिकाणी झालेला आपल्याला विरोधक पक्षाकडून आपण वर्तमानपत्रातून त्या ठिकाणी वाचत असलेला आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतो. मग अशा स्वरूपामध्ये निवडणूक व्यवस्थापन करण्याची सर्वात महत्त्वाची प्रक्रिया जर कोणती असेल ती निवडणूक याद्या मतदार यादी तयार करणं हे महत्त्वाचं काम निवडणूक आयोगाला त्या ठिकाणी पार पाडावं लागत असतं. निवडणूक आयोग हा अत्यंत आवश्यक आहे. कारण लोकशाही म्हटलं की निवडणुका या आल्यात आणि निवडणुका लढवणारे राजकीय पक्ष देखील आपोआप त्या ठिकाणी होत असतात. मग अशा स्वरूपाची प्रक्रियेला गतिमान देण्यासाठी पारदर्शकता आणण्यासाठी निवडणूक आयोग हे महत्त्वाची भूमिका त्या ठिकाणी पार पाडत असतो. अशा स्वरूपामध्ये निवडणूक प्रक्रिया किंवा निवडणूक प्रोसेस हा एक महत्त्वाचा घटक संकल्पना या ठिकाणी आपल्याला समजून घेणं या ठिकाणी क्रमप्राप्त ठरत असते. एक अनेक घटकाची ही सुसूत्रता त्या ठिकाणी असते. विविध घटकामध्ये आपलं उद्दिष्ट साध्य घालण्यासाठी मेळ त्या ठिकाणी घालावा लागत असतो. यामध्ये अनेक कृती प्रतिकृती प्रक्रिया या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये पार पाडत असताना आपल्याला दिसून येतो. अशा स्वरूपामध्ये निवडणूक व्यवस्थापन हे एक महत्त्वाचं काम त्या ठिकाणी निवडणूक आयोगाला त्या ठिकाणी पार पाडावं लागत असतं. आजच्या या ठिकाणी या तासिकेला आपण पूर्णविराम देऊन राहिलेला घटक नंतर घेणार आहोत. तत्पर विश्रामांचे मनपूर्वक धन्यवाद व आभार.